महाराज कधी पण तुम्ही लक्षात ठेवायचं, गणपतीचं स्मरण करायचं, मग कुठलंही कार्य करायचं हे नेहमी विसरू नका. करोडो वर्षापूर्वी महादेवाने सांगितलंय, जो गणपतीला आठवणार नाही त्यांचं तुमचं कुठलंच कार्य सिद्धीला जाणार, अपयश येणार आणि पुरं होणारच नाही, संकट येणार. खाद आहे बघा, किती साधं बोलतो बघा, माझ्या मागून बोलायचं. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपते बस. नमः. असं महाराज म्हणायचं आणि गणपतीला विनंती करायची काय की माझं कार्य सिद्धीला नाही. महाराज निर्विघ्न कुरु मे सर्व कार्येषु सर्वदा, म्हणजे माझ्या कुठल्याच कार्यामध्ये अपयश येता कामा. महाराज हो महाराज, ते तिकडेच राहू द्या, वर ठेवा ते. हा वर ठेवा आता. हा तिकडे ठेवा. हो बरं, कळला विषय पाठवला. मग अनुभव घ्या, सगळी कार्य पूर्ण होते आहे की नाही. हा आता आता परत म्हणायचं काय, बसा महाराज बसा, बस इथे बसा, असं समोर तुमचा व्हॉट्सअप येणार. म्हणा परत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 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 गोविंदा गोपाला वासुदेवा. गोविंद गोपाला वासुदेवा. गोविंदा गोपाला वासुदेवा. गोविंद गोपाला वासुदेवा. गोविंदा गोपाला वासुदेवा. गोविंद गोपाला वासुदेवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. बघा पांडुरंगा पहा, आता तुम्ही काय बोललेत, राम बरोबर आहे, दशरथ नंदन राम आणि तुम्ही आत्माराम. चिंतन करा, दशरथ नंदन राम हा आणि आत्माराम महाराज एकच आहेत, एकच आहेत. लक्षात घ्या हा विषय, हेच तुम्हाला कळायचं शिकवायचंय काय की रघुनंदन राम आणि तुम्ही राम, हे राम एकच आहेत महाराज. हे राम कळलं. मग राम तुमच्यातून बोलतो, हा राम तुमच्या देहात बसून बोलतो, हा कोण आहे, राम. हा त्याला परब्रह्म पांडुरंग म्हणतात. त्याला काय म्हणतात, परब्रह्म पांडुरंग. आणि त्याच 1000 नाव आहे. किती, त्याचं दुसरं नाव कृष्ण, राम कृष्ण. कृष्ण म्हणजे काय, आकर्षण. तुमचं एकमेकांवर जे जीवापाड प्रेम आहे ना, तो कृष्ण. कळलं. प्रेम म्हणजे काय, एकमेकाची जीवापलीकडे काळजी घेणं, एकमेकाला सांभाळणं, एकमेकाला दुःखात साथ देणं, अविद्येचा नाश करणं, तुमच्या सर्व दुश्मनांचा नाश करणं. हेच रामाने आणि कृष्णाने केलं ना महाराज. हा अनंत राक्षस मारले, बरोबर. रामकृष्ण हरी. हरी म्हणजे काय महाराज, जो सगळं तुमच्या दुःखाचं हरण करतो, तुमच्या सर्व दुःखाचं हरण करतो, विघ्न हरण करतो, दुःख हरण करतो, दारिद्र्य हरण करतो, 7.5 हरण करतो, पनवती हरण करतो, दुश्मनांचा नायनाट करतो, तो हरी. आता बघा, हरी म्हणजे तुमची माता, ज्या आईने तुम्हाला जन्म दिला. आईशिवाय जन्म, ज्ञानेश्वर माऊली पण आईमुळे जन्माला आली की नाही, तुकाराम महाराज आईमुळे जन्माला आली की नाही. हरी म्हणजे तुमची माता,
जगतजननी जगदंबा जी सर्व विश्वाची आहे, तिच्याशिवाय जन्माला कोणी येणार नाही. झाड, पशु, पक्षी, प्राणी 184 योनी या आईने जन्माला घातल्या, म्हणून तिला हरी बोलतात. हरी, रामकृष्ण हरी, गोविंदा. हा गोविंदा कोण? गो म्हणजे तुमची इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आहेत ना, यांना जो चालवतो, त्यांना जो आनंद देतो, गोविंद. गो म्हणजे गोपाळ, गो म्हणजे गाई. समजते ना? गोविंद, गोपाळ, गाईचं पालन करणारा, म्हणजे तुमच्या इंद्रियांचं पालन करणारा तो गोपाळ. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा, गोविंदा गोपाला वासुदेवा. विठ्ठल कोण आहे? ब्रह्मा विष्णू महेश. विठ्ठल कोण आहे? विठ्ठला केशवा, गोविंदा गोपाला वासुदेवा. वसुदेव, अष्टवसू आहेत ना. वासुदेवचा पुत्र कृष्ण, पण अष्टवसू आहेत, त्याची तुम्ही मुलं आहात. अष्टवसू, बरोबर? परत एकदा म्हणा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, गोविंदा गोपाला वासुदेवा, गोविंद गोपाला वासुदेवा, गोविंदा गोपाला वासुदेवा, गोविंद गोपाला वासुदेवा. युगायुगे, आज नाही करोडो वर्षापासूनचा असा नियम आहे की अनंत कोटी ब्रह्मांड ही नामावर चालतात. या नामावर चालतात. नामस्मरण म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर, पांडुरंग परमात्मा, आत्मा. तो हे सर्व ब्रह्मांड निर्माण करतो, सांभाळतो आणि संपवतो. बरोबर आहे? त्याला पांडुरंग परमात्मा म्हटलेलं आहे. मग त्या परमात्म्याचं चिंतन करून आपल्याला तद्रूप व्हायचंय. तद्रूप म्हणजे कळलं? आई वडिलांना आठवून आपण आई वडिलात विलीन व्हायचंय. पहा, तुम्ही समुद्रापासून मिठाचा खडा बनवता. तुम्ही घरामध्ये जे मीठ वापरता ना पांडुरंगा, समुद्रापासून बनतो खडा. पण तो नसेल तर तुम्हाला करोडोचं जेवण असो, तो घालू नका, तुम्ही जेवता येणार आणि त्याची किंमत काहीच नाही. आणि ती लक्ष्मी आहे. कोण आहे? महालक्ष्मी आहे. समुद्रातला मिठाचा खडा ही आता जगदंबा आहे, महालक्ष्मी आहे. पण तो नसेल तर तुम्हाला जेवता येणार नाही. किती चांगलं जेवण असेल, नाही जेवण. मग गुरु काय करतो महाराज? शिष्य हा खडा आहे मिठाचा. शिष्य कोण आहे? मिठाचा खडा आहे. तो गुरुला शरण आला, त्या मिठाच्या खड्याला समुद्रात टाकतो. मग काय होतं? मिठाचा खडा आपण समुद्रात टाकला महाराज, तो विरघळतो, त्याच्यात विलीन होतो. तसंच शिष्याला समुद्रात टाकलं, अनंत कोटी ब्रह्मांड परमात्म्यामध्ये विलीन झाला की तो शिष्य परत गुरु होतो. म्हणजे समुद्र झाला. खडा छोटा आणि समुद्र किती मोठा? 70% समुद्र आहे. इतका तुम्ही मोठे होता. म्हणजे पांडुरंगाच्या स्मरणाने तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड व्यापक परमात्मा होता. बरोबर आहे? मग तुम्हाला महादेवाचा पुत्र गणपती कोण आहे? ते तुम्हाला व्हायचे. इथे कोणाचे आई वडील आहेत का? इथे कोणाचे आई वडील आहेत? कोणाचे आई वडील आहेत का इथे? नाही ना. असं तर आपण आता अखंड भारतात अशी प्रथा करतोय की आई वडिलांना असं, आमच्या गावात एक गाडी येईल, तुमच्या गावात आम्ही पुढे येऊ, गाडी येईल, गाडी मोठी. मग आम्ही तुमच्या अशी गावात आलो की आता तुम्ही आई वडील असं आम्ही खुर्चीवर आई वडिलांना बसवणार. हा, तुमचा मुलगा मुलगी आरती निरंजन घेऊन येणार, तुमची पाद्य पूजा करणार, हा तुमची पूजा करणार आणि मंत्र काय म्हणणार? माता गौरी पिता शंकर, जय जय गौरी शंकर. माता गौरी पिता शंकर, जय जय गौरी शंकर. माता गौरी पिता शंकर, जय जय गौरी शंकर. हा गणपतीचा मंत्र आहे महाराज.
करोडो वर्षापूर्वी आपल्याला गणपती दिला. तो आपल्याला धर्म परत सुरू करायचा. म्हणजे कळलं? तुमच्या मुलाने तुमची प्रदक्षिणा करायची, पुंडलिक महाराज व्हायचं, गणपती व्हायचं. पुंडलिक इथे कशासाठी आले महाराज तुम्ही? पुंडलिकाकडून काय शिकले? तुमचं दैवत आई वडील हेच रुक्मिणी विठ्ठल आहेत आणि ते तुमच्या घरी आहेत ना महाराज. म्हणजे तुमच्या घरी कोण आहेत? विठ्ठल रुक्मिणी आहेत. हा भाव ठेवा आणि इथं शिकून आई वडिलांची पुंडलिकासारखी सेवा करा. आणि महाराज सेवा म्हणजे काय आहे? मात्या पित्याला एक भाकर द्या. काय लागतंय माता आई बापाला? काय लागतंय? त्याच्यापेक्षा मोठं या जगात त्रिभुवनामध्ये तुम्हाला माहितीये का, गणपतीपेक्षा श्रेष्ठ असं कोणतं दैवत नाही. त्याचं कारण सांगतो. तुम्ही जर गणपतीचं स्मरण केलं नाही, गणपतीचं पूजन केलं नाही, तर कोणतंच दैवत तुमच्या पुढे येणार नाही. कोणतंच दैवत. मला मी गणपतीला सोडल्यामुळे विघ्न आली, कारण विघ्न हारताच नाही. मग तोच विघ्न करता होतो. काय आता तुम्ही गणपती आहात, तुम्हाला नेलं नाही, तुमचं नाव घेतलं नाही, तुम्ही रागवता. माझ्याशिवाय तुम्ही काम करता. मग तो सांगतो कुठल्याच दैवताने पुढे जायचं. आता तुम्ही प्रधानमंत्री आहे महाराज, समजा तुम्ही ऑर्डर दिली, कुणीच जायचं नाही, तर कोणी जाणार नाही. आणि तुम्ही सांगितलं जायचं, मग सगळे. हिचं मूळ आहे कुठं? गणपतीचं. बघा कसं चमत्कार आहे. हा पुढं आता दुसरं घ्या बघा, सांगतो पुढं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोला नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. शिवाय नमः, ओम नमः शिवाय, शिवाय नमः, ओम नमः शिवाय. शिवाय नमः, ओम नमः शिवाय, शिवाय नमः, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. बघा सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालम् ओंकारममलेश्वरम् परळ्या वैद्यनाथं च डाङ्किन्या भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकानने वाराणस्यान्तु विश्वेशं त्र्यम्बकं तौ गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवाले. बा यतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पटे नर सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. पा महाराज 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी केलं तर तुमचं 7 जन्माचं पाप जळून भस्म होतं. कारण 12 ज्योतिर्लिंग ही भारतात प्रगट झाली आहेत. अशी जमिनीतून आपोआप वर आली आहेत. कुणी पिंडी लावली नाही. पांडुरंगाची पिंडी हा महादेव आहे, हा प्रगट झाला. युगे 28 विटेवर हा प्रगट झाला. 3.5 शक्तीपीठ प्रगट झाली. महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पहा, ते मातृलिंग आहे, लिंग आहे. तुळजापूर भवानी लिंग आहे, सप्तशृंगी अनुसूया लिंग आहे. बघा जाऊन, ही लिंग प्रगट झाली. लिंग म्हणजे लिंग हेच महादेव. लिंग म्हणजे कोण? महादेव. तुम्ही सगळे शंकर पार्वतीची मुलं आहात, विठ्ठल रुक्मिणीची मुलं आहात. आपण सगळी कोण आहात? शंकर पार्वतीची मुलं म्हणजे गणपती, विठ्ठल रुक्मिणीची मुलं म्हणजे गणपती. आणि अनंत कोटी ब्रह्मांडाची आई कोण आहे महाराज? कोण आहे?
जय जय अम्बे जय जगदम्बे 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 ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्महे नमः 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 अनंत कोटी ब्रह्मांडाची आई कोण आहे? पार्वती माता. आणि पिता कोण आहे? महादेव. सगळे देव दानव आणि मानव यांचे आई बाप कोण? शंकर आणि माहिती आहे का कथा? तुम्हाला माहिती आहे का? कश्यप ऋषी. तुमचं गोत्र काय? कश्यप सांगता ना तुम्ही माऊली. कश्यप म्हणजे हे कश्यप हे गोत्रापासून तुमच्या सर्वांचा काय झालेला आहे? जन्म. दितीने आदिती. हा आदिती ही देवांची आई आणि दिती ही कोण? दैत्यांची आई. सगळे राक्षस आहेत ना, हे दितीपासून ती राक्षसी नव्हती. हा आणि सगळी देव आणि मानव आदितीपासून जन्म. तेच परंपरा चालू आहे आणि पुढे तशीच चालू राहणार. बरोबर आहे? पुढचे महाराज सांगतील. आता मी बाकी घेणार नाही, फक्त तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगतो. बघा आता लक्षात ठेवा. अहम ब्रह्म अस्मि म्हणा. अहम ब्रह्म अस्मि. अहम ब्रह्म अस्मि. बोला अहम ब्रह्म अस्मि. म्हणजे तुमच्यातून बोलतो हा साक्षात पांडुरंग परमात्मा आहे, साक्षात नारायण आहे, साक्षात जगदंबा आहे. ज्योती. ओम ज्योतिर्लिंगाय नमः. ओम ज्योतिर्लिंगाय नमः. 12 ज्योतिर्लिंगाचा मालक ज्योतिबा. माहितीये? 12 ज्योतिर्लिंगाचा बाप आहे तो. बाबा माहितीये बाबाला. हा ओम ज्योतिर्लिंगाय नमः. ज्योती म्हणजे महाराज तुमच्यामध्ये एक ज्योत आहे, जी देवाजवळ लावता ना तुम्ही, ती ज्योत तुम्ही आहे. छोटासा ज्योत. तुम्ही माणूस मरताना पाहिलंय? कधी मरताना पाहिलंय? ज्योत निघून जाते. काय म्हणतोय? आत्मा निघून तो गेला की रामनाम सत्य. बरोबर? आता माझ्यातून शिव बोलतो. शिव गेला की शव राहिलं. शिव गेला की काय राहिलं? शव राहिलं. महाराज मूर्धा झाला. म्हणून काय करायचं, काय करू नये करायचं हे शिकून संतांकडून घ्यायचं, गुरूंकडून घ्यायचं. आई बापा म्हणजे आई बापा शिवाय जन्म नाही आणि गुरु शिवाय ज्ञान नाही, है ना. म्हणून तुम्ही ज्ञानदेव तुकाराम म्हणता. ज्ञानेश्वरा माऊली तुकाराम. बरोबर आहे? गुरु शिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. बाळा मुक्ती म्हणजे काय? आपण कोटी वेळा जन्मणार आणि कोटी वेळा मरणार. कोटी वेळा जन्मणार, कोटी वेळा मरणार. त्याच्यातून आपल्याला फक्त गुरुशिवाय कोणी बाहेर काढू शकणार. पण गुरु भेटायला पाहिजे. गुरु म्हणजे जो अंधारातून दूर करतो, आपल्याला दुःखातून बाजूला करतो, अंधारातून बाजूला करतो आणि प्रकाशाकडे नेतो. कुठे नेतो? सुखाचा मार्ग दाखवतो. आपलं पुस्तक नाही आणले ना रे? आणले. संपूर्ण सुखाचा सोपा मार्ग आहे महाराज. साधं ते आता महाराज थोडे 5 मिनिटं तुम्हाला सांगतील. पण मी ब्रह्मतत्वाचा अभ्यास घेतो. आजपासून तुम्ही असं चिंतन करायचं. तुम्ही तुमचे माता पिता विठ्ठल रुक्मिणी आहे. खरं आहे ना? विठ्ठल रुक्मिणी. तुम्ही मुलं, तुम्ही त्यांची मुलं आहात. आई वडील आणि मुलगा एकच आहे ना महाराज? 2 कुठे आहेत? दिसायला 2 आणि त्याच्या एकाचे आपण अनेक झालो. आपला मायबाप कोण? पांडुरंगाला मायबाप का म्हणता? त्याने आपल्याला जन्म दिला ना. मग त्याच्यात आपल्याला मिठाच्या खड्यासारखं विलीन व्हायचं, त्याच्यात आपल्याला पडायचं, म्हणजे त्याचं सतत स्मरण करायचं. सगळ्या संतांनी काय केलं सांगा? विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला माझा विठ्ठला पांडुरंगा माझा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला 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 माझा विठ्ठला पांडुरंगा माझा विठ्ठला पांडुरंगा माय बापा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला 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 माझा विठ्ठला पांडुरंगा माझा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई. बघा महाराज, तुम्ही विठ्ठल आणि तुमची पत्नी रुक्मिणी हा विषय समजून घ्या साक्षात. आणि हे गुरुशिवाय कळत, हे कळलं ना की संपलं. तुम्ही आता घरी गेल्यानंतर सांगायचं सद्गुरू समर्थ भेटले होते, त्यांनी मुलांना गणपती सारखी किंवा कुंडली सारखी फक्त महिन्यातून एक दिवस तरी पूजा करायला, असं अखंड आपल्याला महाराष्ट्रात सुरू करायचं. आणि ह्या जगदंबेची पूजा भावाने करायची, मुलीने पूजा भावाची करायची, पत्नीने पूजा ओमपती परमेश्वरायला तुमची पूजा करायची. फक्त एक असं निरंजन घेऊन असं 3 वेळा ओवाळायचं, बरोबर. पण आपण काय करतो, तासन तास देवाची पूजा 2-2, 3-3 तास करत राहतो, बरोबर आहे. त्रास होतो, पण देव कळत, गुरुशिवाय देव कळणार. कारण तुम्ही विठोबाचा आहात महाराज, तुम्ही विठोबा आहात, महादेव आहात. तुम्ही, माझं वचन आहे, महादेव बनून महादेवाची पूजा करा, शिव बनून शिवाची पूजा करा, विठोबा बनून विठोबाची पूजा करा. कारण तुमचा तो बाय बाप आहे, त्याच्यामुळे आपण निर्माण झालोय. पूजा करता करता आपल्या त्याच्यात विलीन व्हायचं, वेगळं नाही राहायचं. आजची मुलं आई बाप नको, बायका पोर हवी. आई बापात विलीन झालं तरच त्यांचं चांगलं होणार आहे, गुरुत विलीन झालं तरच त्यांचं चांगलं होणार आहे. कारण ती मोठी पावर आहे ना, ती शक्ती तुम्हाला मिळते, मग त्या शक्तीपासून तुम्ही वंचित होता, आहे ना. पांडुरंगाला सोडून आपण कोण सुखी होणार आहोत का? असं कधी जाणार आहे का? साधं काम आहे. आपण जर एखादं काम करत असेल किंवा आपल्याला एखादं महत्वाचं काम करायचं असेल, त्या आई वडिलाचं तोंड बघून जर समोरून गेलं नुसतं तरी आपलं काम 100% झालं म्हणून. वादच नाही. म्हणून भाव तोच देव. बघा, मनी नाही भाव अन देवा मला पाव, मनी नाही भाव अन देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारातला भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव अन देवा मला पाव. बघा पावणार, देवाने हे देव बनवलं कळत नाही ना पुणे बघा. दगडाचा देव केला दिसांडे घरी त्याला, देव घटकेच फुटून निघाय रे, देव बाजारातला भाजीपाला नाही रे. सोन्याचा देव केला सोनार घरी त्याला, देव घटकेच चोरीला जाय रे, देव बाजारातला भाजीपाला नाही रे. हे म्हणे नाही भावान देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारातला भाजीपाला नाही रे. तुमचा आत्मा हा देव आहे, हा कोणाला चोरता येत हा. त्याला गुरुशिवाय त्याची ओळख कोणाला करून देता येत हा. तुमच्यातून पाहतो ऐकतोय हा साक्षात प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा, हा साक्षात महादेव आहे. कोण आहे? आम्ही भक्ती करतो ते जरा विरुद्ध दिशेनं करतो का? गुरुला आता गुरु भेटला, आता तुम्ही पूर्व दिशेला जाल, आता पश्चिम दिशेला जातो. हॅलो, हा,
पहा नारायण आहे. फोन करतो मी रिटर्न. हा. पहा आता मूळ तत्व सांगतो. पर्वतेल चालू आहे. या ब्रह्मांडामध्ये हरी आणि हाराशिवाय कोणतंच कार्य होत नाही. लक्षात आलं? संजू बोला. तुमचा उजवा हात आहे महाराज हर, डावा हात आहे हरी. उजवा डोळा हर, डावा डोळा हरी. थोड्या वेळात बोलतो. उजवा पाय हर, डावा पाय हरी. त्यातला एक जरी नसेल तरी एक पाय नाही, एक हात नाही, आपण चालू शकत. म्हणजे 5 महाभूत ही परमेश्वर आहे. आकाश, वायू आणि अग्नी हा महादेव आहे आणि पृथ्वी माता आणि जल हा नारायण आहे. संत नामदेवाचं प्रमाण आहे शिराब्दी निवासी जगदंबा. जगदंबा कोण आहे? नारायण आहे, शक्ती आहे. शक्तीशिवाय श्री नारायण हा दरिद्री नारायण आहे. श्री नका लावू, श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी श्री नाही काढला ना तर श्रीच्या ऐवजी मग दरिद्री नारायण येणार. श्री गेली की अवदसा येणार. पाप केलं की अवदसा येते, पुण्य केलं की लक्ष्मी येते. मग पाप म्हणजे काय? परपीडा. आणि पुण्य म्हणजे काय? परोपकार. तुम्हाला काय करायचे? परोपकार करायचे, सतत दुसऱ्याच्या उपयोगी पडायचं. तुम्ही राम म्हणजे महाराज, तुम्हाला जो जो शरण येईल त्याचं रक्षण करायचं. हा आहे ना? पा ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा, 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 जय जय नारायण, नारायण हरी हरी, जय जय नारायण, नारायण हरी हरी, सत्यनारायण, नारायण हरी हरी, बंधू नारायण, नारायण हरी हरी, गुरु नारायण, नारायण हरी हरी, शिव नारायण, नारायण हरी हरी, माता नारायण, नारायण हरी हरी, पिता नारायण, नारायण हरी हरी, बंधू नारायण, नारायण हरी हरी, मित्र नारायण, नारायण हरी हरी. जे जे काय आहे हा नारायण आहे. कळलं तुम्हाला? तुमच्या संगतीत जे जे आहे तो नारायण. नारायण म्हणजे जो सगळ्यांचं रक्षण करतो, म्हणजे तुमचा आत्मा. कोण? हा बोलणारा निघाला की हे शव झालं ना. राम गेला की राम नाम सत्य. हा म्हणून नराचा नारायण व्हा, नराचा पशु होऊ नका. मग गुरु भेटल्याशिवाय नराचा नारायण होता येत नाही. गुरु नाही भेटला की तो नराचा पशु होणार, राक्षस होणार, अत्याचार करणार है ना. आणि कृष्ण बनालात तर अत्याचार संपवणार. राम बनलात तर राक्षस मारणार. पुढे बघा बघा आता ज्ञानात घेऊया. अरे प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. बघा अरे माझी कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. आतूया तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशी एकल्या प्राण्या, अंती जाशी एकल्या प्राण्या, माझे माझे म्हणून. हा प्राण्या माझे माझे म्हणून, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. दिन कुणाचे भाव कुणाचे, काय महाराज? दिन कुणाचे भाव कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोयी रे. सगळे कुणाचे भाव कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोयी रे. मेल्या मागे सर्वच राहील, मेल्या मागे सर्वच राहील. चुकील धागे दोरे गाड्या, चुकील धागे दोरे गाड्या. मायेचा बाजार, गाड्या मायेचा बाजार. एका जनार्दन तुम्ही धरा हरिभजनाची गोडी, एका जनार्दन तुम्ही धरा हरिभजनाची गोडी.
करीत जन्मा येऊनी करा सार्थक मानव पुढे सार्थक मानव पुढे प्राण्या पायेचा बाजार प्राण्या पायेचा बाजार हा फार महत्वाचा विषय आहे माऊली. तुमच्या घरी नांदणारे हे पांडुरंग रथ आहेत, हरीच आहेत, नारायण आहेत, पण ते आज्ञानी असल्यामुळे देहाला मी म्हणतात. ह्या देहातून बोलतो हा राम आहे, हा देहातून बोलतो हा शिव आहे, हा देहातून बोलतो हा गुरु आहे, पण देह मी नाही. देहात या 5 पंचमहाभूताच्या देहात मी राहतो आणि या देहाला मी म्हणतो. कळला? हा विषय कळायला पाहिजे. तुम्ही जे ऐकताय हे तुम्ही आत्मा राम पांडुरंगात, देह नाही. देहाच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. मग देह तुम्हाला का दिलाय हे ओळख नसाल. पण होतं काय महाराज, आपण या देहाशी एकजीव होतो. बरोबर? आपण या देहाशी एकजीव होतो महाराज. आत्म्याशी एकजीव व्हायचं काय? आता तुम्हाला ज्ञानातून सांगतो महाराज. माऊली ज्ञानेश्वर माऊलींची वचन बघा. संतांची वचन कधी खोटं होत नाहीत. चंद्र सूर्य असेपर्यंत कधी खोटी होणार म्हणून त्याला वचन म्हणतात, ब्रह्म वचन. आता मला सांगा, तुमचं नाव काय महाराज? तुमचं नाव काय? सोमनाथ. आणि गावाचं नाव काय? बघा आता बघा. आता माऊली काय म्हणतात? सोहम माझे नाव ब्रह्मपुरी गाव, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी गाव, जगी विचारलो माझा भीती वारे, जगी विचारलो माझा भीती. आता मला सांगा, तुम्ही सांगताय खरं की माऊली सांगतात हे खरं? बोला. मग यांचं नाव सोम आहे, ते सोमनाथ नाही. कोण आहेत? सोहम म्हणजे शिव आहेत, राम आहेत. हे देहाला सोमनाथ म्हणतायत. हा. आणि गाव काय सांगितलं माऊलीने? ब्रह्मपुरी माझे गाव. हे सगळं विश्व ब्रह्म आहे. ब्रह्मपुरी माझे गाव. कळलं ना? का पुढे हे विषय समजून घ्या महाराज. या 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 या. अर्जुन जाधव, तुमचं नाव काय? सोहम. अर्जुन जाधव. अर्जुन जाधव द्याचं नाव. तुमचं नाव काय? सोहम. हम ब्रह्मास्मी. ते ब्रह्मत्व आहे, ब्रह्म चैतन्य आहे, अनंत कोटी ब्रह्मांड व्यापक आहे. देह तू नाही. पंचमहाभूताच्या देहाला अर्जुन जाधव म्हणतो. तुला नाव नाही, तू निर्गुण आहे. सगुणाला अर्जुन जाधव म्हणतो. हा पुढे बघा. कोण्या कारणाची येणे माझे झाले, तुम्ही जन्माला का आले? कोण्या कारणाची येणे माझे झाले, मायेने दाविले ब्रह्मरूप वारे, मायेने दाविले ब्रह्मरूप. गुरु भेटले ज्ञानेश्वर माऊली सारखे तर त्याची ओळख करून देतात. माया म्हणजे तुमचा देह, देहामुळे तुम्हाला ब्रह्माची ओळख होते. आता हेच ज्ञान आपण कुत्र्याला सांगितलं, गाढवाला सांगितलं, त्याला कळेल? हा. म्हणून ते जन्म फुकट आहेत. उद्या गाढव झालो, कुत्रा झालो, गाय बैल झालो, त्या जन्मात मला काय तुम्ही सांगितलेलं कळणार नाही. म्हणून याच जन्मात आणि याच देहात माऊली अखंड रामकृष्ण हरी म्हणून आपल्या आई वडिलांचं, आपल्या भाऊ बहिणीचं, आपल्या पतीचं अखंड स्मरण काय करायचं? आठवत राहायचं. आठवत राहायचं. जनाबाई विठ्ठल 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 आहे ना, तसं तुम्ही आठवत राहायचं. तुझं आत्मा कोण? विठ्ठल आणि तुम्ही दोन नाही, एकच. तुम्ही सगळे एकच. मने ज्ञानदेव ऐका चांग देवा. अजून राहिलं. सगुणी येणे निर्गुणी जाणे, सगुणी येणे. तुम्ही आता सगुण आलेत ना, आपण पहिले निर्गुण होते, देह धारण केला, मी अर्जुन जाधव झाले. सगुणी येणे निर्गुणी जाणे, सदा माझे राहणे निरंजनी पारे, सदा माझे राहणे निरंजनी. आलाच निरंजन. मी निरंजन आहे. हा बोलतोय कोण आहे? निरंजन, ज्याचा कधीच नाश होत नाही, असा मी निरंजन आहे.
म्हणे ज्ञानदेवा ऐक चांग देवा, म्हणे ज्ञानदेव ऐका चांग देवा, प्रश्न हा फेडावा लवलाई वारे, प्रश्न हा फेडावा लवलाई. जेव्हा चांगले वटेश्वर पुढे आले ना तेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांना प्रश्न विचारला, पण त्याला काही कळलं नाही ते. मग मुक्ताई, माऊली मुक्ताई आहे ना, नदीवर स्नानाला गेल्या होत्या, तेव्हा हा आंघोळीला गेला जाताना गायीसारखं उघडं बघितलं, त्या मान खाली घातली. अरे चांगल्या इकडे हे गाय अरण्यात फिरते बरोबर आहे, तेव्हा तू मान खाली घालत नाहीस आणि मला बघून मान का खाली घातली? तुझा स्त्री पुरुषातला भेदच गेला नाही. मग चांगले वटेश्वर चांगदेवाचे गुरु मुक्ताई बाई आहे, ज्ञानेश्वर गुरु नाही. वटेश्वर चांगदेवाचे गुरु कोण? मुक्ताबाई. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळे जगदंबा होती. कोण होती? 4 वर्षाची. ज्ञानेश्वराला सांगितलं काठी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही तरुणी जगे तारा. माऊली काय सांगितलं? तुम्ही तरुणी जग तारा, काठी उघडा. त्याच्यानंतर माऊली कोणावर रागवले नाही. अहो लहान लेकरू 4 वर्षाचं गावागावात जाते भिक्षेला, घराघर दरवाजे लावून देतात, खायला देत नाही. तो विसोबा घेतल्यानंतर ती मडकी फोडली, म्हणून माऊलीला मांडे भाजावे लागले हात प्रगट करून, रेड्यामुखी वत वर. कारण असं नियम आहे महाराज, परमार्थामध्ये चमत्कार नाही करायचा. परमार्थामध्ये चमत्कार करणाऱ्याला गुरु म्हणत नाही. पण नाविलाज झाला, रेडा वेद बोलला नसता तर ते ऐकलंच नसते ना. मांडे भाजले नसतं, लेकरांनी खाल्लं काय असतं, असा त्यावेळेचा समज होता बघा. तुमचं आता इतकं चांगलं आहे तरी पण गुरु न भेटल्यामुळे महाराज नेमकी काय, तुम्ही कसे बोलले? आम्ही पश्चिमेला जातोय, पूर्वेकडे चला. गुरुशिवाय पूर्वेकडे कोण सोडणार? काय झालंय पांडुरंग आहे का? ज्ञानेश्वरीकडे कोण जात नाही, ज्ञानेश्वरीच्या ओळ्या कोण घेत नाही, कारण त्या कळायला कठीण आहे, सहसा त्या कळणारा नाही. मग काय होतं, तुकाराम महाराज यांच्या 4 ओळी बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो त्या 4 ओळी कशा बघा. गुरु म्हणजे माय बाप, गुरु म्हणजे माय बाप, चरण धरता जळते पाप. गुरु म्हणजे माय बाप, चरण धरता जळते पाप. गुरु म्हणजे आहे काशी, गुरु म्हणजे आहे काशी, साडे तीर्थे चरणापाशी. गुरु म्हणजे आहे काशी, साडे तीर्थे चरणापाशी. आदि गुरुची वंदावे, आदि गुरुची वंदावे, मग साधन साधावे, मग साधन साधावे. व तुका म्हणे ऐसे गुरु, तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्याचे हृदयी धरू. तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्याचे हृदयी धरू. आधी बघा, आधी गुरुची वंदावे मग साधन करावे. बघा कीर्तनकार उभा राहतो, एक ओळ बोलला. गुरु म्हणजे माय बाप, चरण धरता जळते पाप. हा दुसरी ओळ. गुरु म्हणजे आहे काशी, सारे तीर्थे चरणापाशी. तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्यांचे. बघा ही 4 ओळी आहेत. बोलायला 1 मिनिट लागला. याचे 1.5 तास आलाप बारच घालतात. काय करतात? 1.5 तासाचा आला कीर्तनकार 14 टाळकरी. विषय समजून घ्या. ओळी 4 बोलायला लागले की मला 1 मिनिट, अर्थ सांगायला लागला 1 मिनिट, आणि त्यांना लागतो 1.5 तास, आणि अर्थ सांगणार 4, आणि 50,000 रुपये घरी घेऊन जाणार. आणि महाराज बोलले तुका देती घेती नरका जाते. माऊली पुढे याच्या पुढं कोणालाही कीर्तनकाराला पैसे द्यायचे. कारण तुम्हाला सांगतो, आता मी कीर्तन करायला आलो आणि तुम्ही मला पैसे दिले, तुम्ही पण नरकात झाला आणि मी पण नरकात, म्हणजे महापाप लागतो. काय? कारण माझ्या पांडुरंगाचं नाव विकून, तुम्ही पांडुरंगात ना, तुमचं नाव विकून मी पैसे घेतोय. हा धंदा केला मी, आणि तुम्ही त्या पाप कर्म करायला मला मदत केली. पण तुमचं पण नरकात जाणं आणि माझं पण नरकात जाणं. लक्षात घ्या. हा तुम्ही दक्षिणा द्या. बघा महाराजांना 18 रुपये द्या, 10 रुपये द्या, येण्या जाण्याचा खर्च द्या, किंवा 1 मुठ सीधा द्या. गुरुला काय लागतं माऊली? सीधा. फक्त तुमच्या घरात तुम्ही भिक्षा, ओम भवती भिक्षान्न देई, तुम्ही 1 मुठ तांदूळ देणार, 1 मुठ डाळ देणार, थोडं मीठ देणार, झालं. आणि 1 रुपया देणार, असं द्यायचं. ते गुरुला लागतं. कारण 1 वेळेला भरपूर झालं ना माऊली त्याला.
मग हे करोड रुपये कशासाठी जमा करतायत? 4-4 माळ्याच्या बिल्डिंगी कशासाठी उभ्या करतायत? थोडस मला चिंतन करा. सत्य परिस्थिती आहे. हा, त्याचं मी खंडन करायला आलो. मी ओपन केलंय महाराज, सगळ्यांचं खंडन करणार आहे. आणि फक्त आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हा धर्म ठेवायचा. बाकीचे अनेक संप्रदाय झाले ज्यांनी करोड रुपये जमा केलेत महाराज. एका 50 कोटी 60 कोटी, आता हा आश्रम बापूने 60,000 कोटी जमा केले. 60,000 कोटी कशाला म्हणतात महाराज? 100 कोटी गायी वाचल्या असत्या. आज ते जेलमध्ये भाकर खाते. पांडुरंगाने त्याला कुठे नेऊन पोचवलं? जेलची भाकर खा. कर्माच्या मी कर्म केल्यानंतर त्याची फळं मला मिळणारच आहेत. म्हणून आपल्याला पुढे काय करायचं? तुम्ही कोणी कीर्तन करायला ना, त्याला महाराज सीधा द्या, दक्षिणा द्या किंवा जाण्याचा खर्च द्या. त्याच्या पलीकडे पैसे देऊ नका. हा, समजते ना देवा? ऐका, समजून घ्या. हा विषय फार मोठा आहे. आणि ऐक ना, अर्जुन जाधव यांचा फोन घ्या. येणार तुमचा जाण्याचा खर्च घेणार नाही. विचारा त्याला. त्याला गव्हर्नमेंटची नोकरी आहे. तो 50-60 हजार रुपये कमवते. लाख रुपये त्याचा इन्कम आहे. लाख रुपये कमवणाऱ्याला तुमचे 500 रुपये कशाला हवेत? तो येईल आणि बघा तुमचं सगळे दिवे पेटवे. आणि ह्या माऊली आहेत, ह्या जगदंबा आहेत, ह्या एकदा जाग्या झाल्या ना की आपला देश वाचला महाराज. ही आदिशक्ती आहे, हिनं ओळखा. हिनेच आपल्याला जन्म दिला, हीच आपल्याला सांभाळते आणि आपलं काय सगळं करते. ही माऊली, ही जगदंबा आहे. कोण आहे? कुष्मांडा चंद्रघंटा, कुष्मांडा चंद्रघंटा, ब्रह्मचारिणी कात्यायनी. कुष्मांडा चंद्रघंटा, ब्रह्मचारिणी कात्यायनी. संत माता काल रात्री, महागौरी रात्री. दुर्गाक्षमा शिवा रात्री, स्वाहा सदा नमोस्तुते. दुर्गाक्षमा शिवा रात्री, स्वाहा सदा नमोस्तुते. कुष्मांडा चंद्रघंटा, ब्रह्मचारिणी कात्यायनी. संत माता काल रात्री, महागौरी रात्री. दुर्गाक्षमा शिवा रात्री, स्वाहा सदा नमोस्तुते. दुर्गाक्षमा शिवा रात्री, स्वाहा सदा नमोस्तुते. माऊली, तुमच्या घरातल्या लहान मुलीची ना फक्त अशी आपण देवाची आरती कशी करतो, तर लहान मुलं पाठावर बसवायचं आणि अशी फक्त 3 वेळा ओम नमः शिवाय किंवा रामकृष्ण हरी म्हणून काय करायचं? ओवाळायचं. तिला हळद कुंकू लावायचं. किती जगदंबेची पूजा होते. नाहीतर तुम्ही पाषाणाच्या मूर्त्या असतात त्यांची पूजा करता ना, तर आजपासून तुम्ही बघ, ही माऊली लक्ष्मी आहे, तू लक्ष्मी आहे, तर घरातल्या लोकांनी तुझी लक्ष्मी म्हणून पूजा करायची. बघ कधी काय घरात कधी काही काय कमी नाही पडत. बघ किती साधं साधं आहे. आणि तुम्ही तशीच पतीची पूजा करा. ओम पती परमेश्वर. पती हा खरोखरच तुमचा महादेव आहे आणि तुम्ही शक्ती आहात. पती हा खरोखर तुझा पांडुरंग आहे, तू रुक्मिणी आहे. पण तसा भाव पाहिजे ना, माझा पती पांडुरंग आहे. फक्त अशी एक ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी अशी आरती करायची, झाली. नमस्कार करायचा. पण नमस्काराचा अर्थ काय? त्याने सांगितलेलं ऐकायचं. पण ते चांगलं सांगितलेलं ऐकायचं. वाईट सांगितलेलं ऐकलं तर आपण कुठं जाऊ? हा, खड्ड्यात जाऊ. कळतं विषय बा. आणि मग हा आपल्याला धर्म रुजवायचा आहे की प्रत्येक घराघरामध्ये मुलाने पुंडलिक व्हायचं आहे, गणपती व्हायचे, आई वडिलांची सेवा पूजा करायची. प्रत्येक पत्नीने पतीची पूजा करायची. हा, मुलाने आई बापाची पूजा करायची. आणि प्रत्येक कुटुंबाने गायीची पूजा करायची. आजपासून तुम्ही असं वचन घ्या महाराज, आपली गायी आहे ना, ही आई आहे. हा, तुमची गाय आहे, ही आई आहे. या तुम्ही एक तरी गाय सांभाळायची. प्रत्येकाने, शेतकऱ्याने एक गाय सांभाळायची. हा, गायी सांभाळल्या महाराज तर आपण वाचलो. तुम्ही आता महादेव आहेत बघा, तुम्ही महादेव आहेत महाराज. तुमचा नंदी कुठे आहे? मग नावाचे महादेव. नंदी कुठे आहे तुमचा? महादेव नंदीशिवाय कुठे राहतो महाराज? महादेवच्या समोर नंदी असतो की नाही? मग तुम्ही महादेव आहात, खरोखरे महादेव. नंदी कुठे आहे तुमचा? तुम्ही महाराज कृष्ण आहात, कृष्ण नारायण, बरोबर? त्याने लाखो गायी पाळल्या. तुमची गाय कुठे आहे? काय चुकतंय समजून घ्या. चुकत नाही, बरोबर आहे. काय चुकतंय म्हणजे आपल्याला गुरु नसल्यामुळे आपण हा धर्म जगत नाही आहोत. आपण बोलतोय महाराज, पण शेती नाही करत आहोत. आपण जेवणाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्या माऊली, पण जेवण नाही बनवावं, सगळे उपाशी राहतील की नाही? तसं सगळं बोलणं चालू आहे, करत कोणी नाही करत. हे आता तुम्ही बोलत ना, हा प्रश्न निर्माण झाला. आपण करू
बघा या माऊलीने जागृत झाले तर देश वाचल्याशिवाय राहणार नाही. जगदंबेचं रूप आहे महाराज. जगदंबा जगाची आई आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाची आई आहे. आणि असं आसपासून स्मरण करायचं, शिवहम शिवहम सच्चिद आनंद रूपम. मी अनंत कोटी ब्रह्मांड व्यापक शिव आहे, शिव आहे, शिव आहे. मी देह नाही, मी देह नाही, मी ब्रह्म आहे. पंचमहाभूताच्या देहात राहतो. ही माझी गाडी आहे, मला पांडुरंगाने दिली, मी चालवतो. पण चालवणारा तोच आहे, आपण ड्रायव्हर पण नाही, तोच ड्रायव्हिंग करतो. आपलं हृदय चालतं ना महाराज, बरोबर आहे. जेव्हा आत्मा निघतो तेव्हा ते चालायचं काय होतं, पांडुरंग गेला, शिव गेला, राम गेला. मग ते दिवस यायच्या अगोदर आपल्याला एक व्हायचं. काय व्हायचं, एक होईल. हा. आणि जर पांडुरंगाचं स्मरण केलं ना तर आपल्याला तो हसता हसता खेळता घेऊन जातो. हा. आणि जर पांडुरंगाच्या मायेचं चिंतन केलं, माया म्हणजे तुम्हाला आपण उघडे आलो उघडे जाणार. मग जातानाच्या वेळेला आपण जे जमा, आता हे मी जमा केलंय तर मरताना ह्याच्यावर माझा जीव राहणारच ना, जीव राहणार महाराज, जाणार नाही. मग त्याला मरण येत नाही. जो परस्त्रीला आपली रुक्मिणी माता म्हणत नाही त्याला मरण येत नाही. जो परपुरुषाला पांडुरंग म्हणत नाही त्याला मरण येत नाही. हा धर्म महाराज शिकवा सगळ्यांना. अरे ये बेटा पाच मिनिटं या, आता हा तुम्हाला काही व्यवहाराचं जीवन सांगेल ते फार जरुरी आहे. हा झालं चालू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. हरिओम. सर्वप्रथम तर गुरु आशीर्वादाने इथं गुरुकृपेनं व्यासपीठावरती बसलेलं आहे आणि गुरुकृपेनंच जे काय आहे ते सत्याचे परमसत्याचे 4 शब्द सांगतात. जो 84 लक्ष योनी फिरत आहे आणि 84 लक्ष योनी फिरता फिरता तो सध्या मनुष्य योनीमध्ये आला आहे. आणि मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये जे परम भाग्यवान आहेत त्या परम भाग्यवानामधले आपण आहात इथं बसलेले आणि जे ऐकतायत ते. आपण परम भाग्यवान यासाठी आहात की आता आपण आत्मज्ञानाविषयी, अप्रोक्ष ज्ञानाविषयी आणि परोक्ष ज्ञानाविषयीची चर्चा ऐकली. शब्द जरी नवे असले माऊलीने ते सोपे शब्दात सांगितले. अप्रोक्ष ज्ञान हे चराचरामध्ये ब्रह्म आहे, सर्वभूती ईश्वर आहे. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, ते परब्रह्म आहे. पण हे परब्रह्म आहे हे का आम्हाला कळत नाही, त्याचं कारण असं आहे की लहानपणापासून हे आमच्या मनावरती बिंबलेलं नाहीये. जे मातेच्या गर्भामध्ये अभिमन्यूवरती बिंबलं किंवा जे मातेच्या गर्भामध्ये व्यासांचे पत्नी त्यांचं म्हणजे शुकाचार्यांची आई, शुकाचार्यांचं जे मातेच्या गर्भामध्ये असताना जे ज्ञान बिंबलं ते आपल्या मातेच्या गर्भामध्ये असताना कदाचित थोडंफार बिंबले म्हणूनच आपण भक्ती मार्गाला आलो. म्हणजे पूर्वजांचं पुण्य आहे, कुळाचं पुण्य आहे, वडिलांचं पुण्य आहे आणि स्वतःचं पुण्य आहे म्हणून आपण या संप्रदायामध्ये आहोत. पण इथं आल्यानंतर सुद्धा असं होतं की रावणासारखा महातपस्वी व्यक्ती 4 वेदांचा ज्ञाता सुद्धा गुरुकृपेशिवाय कलंकित जीवन जगला. म्हणजे त्यांच्या कीर्तीला कलंक आहे. सर्वांना माहिती आहे की रावण तपस्वी होता, जो देवतांना आपल्या लंकेमध्ये कामाला ठेवतो, जो नवग्रहांना पालता पाडतो आणि शनी महाराजांना तुरुंगात उलट टांगून ठेवतो, तो साधा व्यक्ती असेल का? 9 ग्रहापैकी एक जर आमच्या वाट्याला आलं तर आमचे त्रैदात्य होते, जीवनामध्ये सुख मिळत नाहीये. मग हे सुखदुःख जे असतात ते कशावरती अवलंबून असतात? कशावरती महाराज? कर्मावरती. भक्ती ही ईश्वर प्राप्तीसाठी करायची आहे. आतापर्यंत माऊलीनं सांगितलेलं ज्ञान तासभर आपण तास ऐकलं, पण आता घरी गेल्यानंतर हे ज्ञान जगण्यासाठी मार्ग काय आहे?
कसं जगणार आहे? त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गीता जी सांगितले त्या गीतेमध्ये प्रपंच कसा करावा तेही ज्ञान सांगितलं, परमार्थ कसा करावा तेही ज्ञान सांगितलं, शिष्यानं काय करावं, गुरुंनी काय करावं, पुढाऱ्याने काय करावं, योद्ध्याने काय करावं. भगवद्गीता हे चराचरामध्ये सृष्टीमध्ये असणाऱ्या जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्ञान देते. पण प्रत्येक व्यक्तीला ज्ञान देत असताना आम्ही मात्र साधा समज करून घेतलाय की ज्ञानेश्वरी म्हणजे भगवत प्राप्तीचा मार्ग. निश्चित भगवत प्राप्तीचा मार्गच आहे, पण त्याच्यामध्ये प्रपंच कसा करायचा की जेणेकरून उत्तम प्रपंच घडेल. एकनाथ महाराजांचा प्रपंच होता ना, उत्तम प्रपंच म्हणजे परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? उत्तम प्रपंच. ज्यांनी संसार थाटला आहे, ज्यांना मुलं आहेत, त्यांनी उत्तम प्रपंच करायचा आहे. तो उत्तम प्रपंच करण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते मात्र कीर्तनकार प्रवचनकारांच्या वाणीतून क्वचितच निघतं. कारण संसारामध्ये अनेक समस्या आहेत. आता इथं बसलेले जे आहेत हे सर्व सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलेले नाहीये, परंतु प्रत्येकाला वाटतं की आपलं दारिद्र्य हटावं, आपले गरिबी हटावी, आपल्या मुलांचं लग्न व्हावं, सुनाला मूल व्हावं, मुलीला नवरा म्हणजे जावाई चांगला मिळावा, आपल्याला आजार नसावा, बीपी नसावा, शुगर नसावी, मरेपर्यंत डोळ्याला दिसत राहावं, मरेपर्यंत कानाला चांगलं ऐकत राहावं, मरेपर्यंत चांगलं खायला मिळावं, मरेपर्यंत दात व्यवस्थित असावेत. पण हे असतात कधी? भगवान श्रीकृष्ण परमात्मा जोपर्यंत सृष्टी पृथ्वी तलावरती होते एकही केस त्यांचा पांढरा नव्हता आणि ते वृद्ध दिसतच नव्हते, तरुणच होते. योगी आपल्यापेक्षा तरुण दिसतात आणि संसारामध्ये दुःख भोगता भोगता परिस्थितीनं टेन्शन घेता घेता मनुष्य लवकर म्हातारा होताना दिसतो. चिंताग्रस्त व्यक्ती जास्त वृद्ध दिसतो. म्हणून आनंदी जीवन जगण्यासाठी जो मार्ग आहे त्याचं कारण एकच आहे, सुख हे ज्ञानात आहे. सुख हे कशात आहे? ज्ञानात आहे. पण ते ज्ञान नक्की काय आहे हे भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलं, जे भगवान शंकराने सांगितलं, जे माझ्या गुरुमौलींनी जे सांगितलं ते मी आपल्याला गीतेच्या 10व्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत एक 7 श्लोकांचं फक्त वर्णनातून सांगेल की आपला संसार कसा होतो. परमार्थ तर ऐकला आपण की गुरुमौलींनी सांगितलं की नामाशिवाय जे जीव आहे, श्वास आहे तो व्यर्थ आहे, हा परमार्थाचा विषय. पण कामात नाम घेत असताना ती जाणीव असणं गरजेचं की राम आठवण्यासाठी जे काम करतोय त्याच्यामध्ये तो कसा आहे. शेतकरी शेती करतो, काबाड कष्ट करतो, पेरण्या करतो, बोर मारतो, पाणी सगळं देतो आणि वर्षभर कष्ट भोगतो आणि नेमका एकतर पाणी अपुरं पडतं किंवा ओला दुष्काळ पडतो किंवा टोळ येतात, पीक हातचं निघून जातं, बाजारामध्ये दर येत नाही. मग हे सगळं दुःख जे आहे हे अपयश आहे हे कशामुळे वाट्याला? आम्ही दरवर्षी पंढरपूरला येतो, महिन्याला 15 दिवसाला एकादशी करतो, मग ह्या सर्व गोष्टी आमच्या वाट्याला काय येतात? बरं, ह्याच्यासाठी मग काय होतं माहिती का? पारमार्थिक माणूस वारकरी संप्रदाय हा भक्तीचा संप्रदाय आहे. इथं प्रपंचाला प्राधान्य नाहीये, तर परमेश्वरासाठी जीवन समर्पित करणं याच्यासाठी प्राधान्य आहे. आणि हे जीवन पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्यासाठी जी दिंडी भरते त्यांना वारकरी, जी दिंडी निघते त्यातल्या प्रत्येक व्यक्तीला वारकरी म्हटलं. परंतु हे करत असताना आता समजा देशाचे रक्षण करण्यासाठी सैनिक देशाच्या सीमेवरती गेले, मग देशाचं रक्षण करत असताना त्यांना उपजीविका करायला पाहिजे ना काहीतरी साधन, का ते असेच नुसते बंदुकन तलवार घेऊन भूमीवरती लढतील? म्हणजे उपजीविका चालवण्यासाठी 2 वेळचं अन्न मिळण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी 2 वेळचं अन्न पोटामध्ये असावं लागतं. आणि ज्यांच्या पोटामध्ये अन्न नाही ते मात्र परमार्थ करत नाहीत. आता बरेच लोक म्हणतात की आम्हाला आता पंढरपूरला यावं तर मोठा खर्च आहे, आमच्याजवळ साधन नाहीये किंवा पैसा अपुरा आहे. आता बऱ्याच जणांना माहिती आहे दान करो धन मिळेगा, ऐकलं ना? दान केलं ना धन मिळतं. पण दान किती जणांना करावंच वाटतं? 1, ज्यांना आहे त्यांना करावंच वाटत नाही, अज्ञान. 2, ज्यांच्यापाशी धन नाहीये त्यांना दान करायचं ज्ञान आहे पण धन नाहीये म्हणजे तरी पण साधनाचे अपुरे. 3, धन हे आहे आणि दान करण्याची वृत्ती आहे पण नेमकंच कुठे दान करावं याच्यासाठी काय ते संभ्रमित आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की अर्जुना, सृष्टीचक्र हे माणसाच्या संकल्प विकल्प तर्क कुतर्काने चालत नाही, हे जगतपित्याच्या नियमाने चालतं.
आणि ज्या नियमाने चालतं त्या नियमाने जर प्रपंच केला तर त्याचा प्रपंच उत्तम होतो, आणि त्याच नियमाने जर परमार्थ केला तरी त्याचा परमार्थ उत्तम होतो. जर त्या नियमानं जर पालन केलं नाही तर त्या व्यक्तीचा परमार्थही उत्तम होत नाही. मग असे सांगितलं महाराजांनी, बापूंनी भारतात अनंत लोकांना ज्ञान दिलं, पण शेवटी जेलमध्ये जावं लागलं. का? नियमाने नाही ना. परस्त्रीचं अभिलाषा, परस्त्रीचा स्पर्श हे व्यासपीठावर बसणाऱ्या व्यक्तीला साजेसं नाही, त्यानं पतन होतं. हा नियम आहे. विश्वामित्रांचं चरित्र हे सांगतं. ती विश्वामित्रांचं चरित्र काय सांगतं की इंद्रांनी मेनकेला पाठवलं विश्वामित्राचं चरित्र हनन करण्यासाठी, कारण तपस्वी झाला तर स्वर्ग प्राप्त करेल. आणि विश्वामित्रांनी नेमकं काय झालं, मेनकेच्या नादी लागला आणि प्रपंच थाटला. याचा अर्थ त्यांना ज्या वेळेमध्ये परमार्थ प्राप्त करायचा होता त्या वेळेमध्ये प्राप्त झाला का? नाही. त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी पुन्हा नव्याने काय केली, तपश्चर्या चालू केली. वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्याने सुरुवातीपासून परमार्थ केला तर आयुष्याचा खूप कालावधी त्यांचा पापात गेला असता का? पाप कर्म करण्यात गेला असता का? त्यांचे पाप केवढे एवढे झाले महाराज की त्यांना वारुळामध्ये नंतर मुंग्याने त्यांचे शरीर खाल्लं. त्या जीवात्म्याने, ज्या जीवांना त्यांनी मारलं होतं ना, त्या सर्व जीवांनी त्यांचे मुंग्या म्हणून त्यांचं काय केलं, शरीर खाल्लं. फक्त हाडाचा सापळा राहिला होता. मग असं पाप कर्म करून नंतर परमार्थाला लागण्यापेक्षा सुरुवातीपासूनच परमार्थाला लागणं हे केव्हाही श्रेष्ठ. आता दुर्दैव आपल्या वारकरी संप्रदायाचं हे आहे की आळंदीमध्ये मुलं शिकतायत, पण ते मुलं हरिपाठ, प्रवचन, कीर्तनच शिकतायत. परमार्थ खूप मोजकी लोक ज्याचा संचित बल होत आहेत ते शिकतात, आणि बाकीचे लोक त्यांच्यासोबत दिंडीने येत आहेत, पण येताना आपल्या मुलांना, बाळांना, पत्नीला, पतीला सहजासहजी घेऊन येत नाहीत. कारण घर सांभाळायला कोणतरी पाहिजे. घर महत्वाचं सांगितलं का प्रपंचामध्ये? प्रत्येक जीवाचं काम आहे की परमार्थ करण्यासाठी आपल्यासोबत, आपल्याशी संबंधित, रक्ताशी संबंधित जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग शिकवणं आणि तो संस्कार देणं. अन्यथा आई वडील त्या पापाचे भागीदार असतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयासा हरिक वाटे देवा. कोणते कोळी पुत्र सात्विक आहेत? ज्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलांना संस्कार दिलेत त्यांची मुलं सात्विक आहेत. आणि ज्यांनी संस्कार दिले नाहीत ते कसे सात्विक आहेत? मग संस्कार नक्की काय? गुरुमाऊलींनी सांगितलं, आई वडिलांची पाया पडणं, पूजा करणं हा ज्या मुलावर संस्कार आहे त्याला जीवनामध्ये, संसारात नक्की 2 वेळच्या अन्नासाठी महागावं लागत नाही, कर्ज होत नाहीये. आई वडिलांची जो सेवा करतो, जो दररोज आई वडिलांच्या पाया पडतो ना, त्याला कर्ज होत नाही. आणि शेतकरी राजा हा कर्ज बाजारी, आणि कितीतरी पेरलं, कितीतरी कष्ट घेतलं तर उगवत नाही. का? कारण शेती भगवंताने कोणत्या नियमाने करायला सांगितले हे त्याला माहितीच नाही. पाप पुण्य करता करता पाप घडे. शेतकरी ज्यावेळा नांगरणी करतो त्याच्यामध्ये कितीतरी जीव जंतू मरतात, आणि ज्यावेळा जीव जंतू मरतो त्यावेळा अनेक जीव ज्यावेळा फळ येतं त्यावेळा खायला येतात, तर त्याच्यावरती केमिकलच्या फवारण्या मारून त्यांची हत्या करतो. आणि पुन्हा म्हणतो मला कर्ज कसं झालं, हातात आलेलं पीक व्यर्थ गेलं. पापाचा परिणाम आहे की पुण्यकर्म करत असताना सुद्धा ते कसं करावं याच्यासाठी ज्ञान आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की कार्येषु कौशल्यम. काय? कोणतंही कार्य करत असताना स्त्रियांना जर समजा कौशल्य नसेल तर स्वयंपाक कसा करतील? नुसतं तांदूळ, गहू, भाजी दिलं तर होईल का? आधी कुठनं तरी सासून, आईनं शिकवलेलं असावं की आधी तेल घालावं, नंतर जिरे घालावं, नंतर मोहरी घालावं, नंतर पाणी घालावं, मग भाजी चांगली होते. का आधी भाजी घालावी नंतर तेल घालावं? एक नियम आहे. तसं प्रपंच आणि परमार्थाचा जो नियम आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. तुकाराम महाराजांनी उच्च कोटीचं ज्ञान सांगितलं, फक्त परमार्थ सांगितला. पण ज्ञानेश्वरीमध्ये ते ज्ञान आहे की आपला प्रपंच कसा सावरावा. आधी आपण पोटभर भाकरी जगण्यासाठी कमवलं पाहिजे, आणि ते कमवलंय त्यातनं दुसऱ्याचं पोट भरलं पाहिजे. हा धर्म आहे. मग हा धर्म शिकण्यासाठी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, सृष्टी ज्या नियमाने चालते त्या नियमाने संसारातले, सृष्टीतले जीव काय होतील? सुखी राहतील. मग आता ते नियम कोणते? तर पंचमहायज्ञ करायला सांगितले. पंचमहायज्ञ: देवयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ, ब्रह्मयज्ञ. हे पुन्हा कुठेही ऐकणार नाही. या पंचमहायज्ञ जो करतो तो संसारामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर, लक्ष्मी, वाहन, पुत्र, पती, पत्नी, मुलं, सुन, आरोग्य, अनुकूल. आणि जो हे पंचमहायज्ञ समजूनच घेत नाही तो किती जरी वाऱ्या करत राहिला तर दारिद्र्य काय लवकर हटत नाहीये. बागेश्वर महाराजांकडे एवढी गर्दी अफाट झाली
पण एवढे पंढरपूरला येतात लोक, ह्यांची गर्दी का वाढ नाही का? तिथं चमत्कार दाखवला जातो. माणसाला वाटतं की माझा आजार बरा होतो, मला पैसे मिळतात, मला धन मिळतात. अरे हे तर चमत्कार करणं कोणाच्या हातात नाही, भगवंताचे नित्य चमत्कार चालले ते समजून घ्या. ज्वारीचा एक दाना पेरला तर 1000 दाण्याचं कणीस येतं, हा चमत्कार नाही का? मग आम्ही सत्कर्म एक केलं तर आमचं जीवन सफल होणार नाही का, यश येणार नाही का? मग सत्कर्म कोणते करावेत? एकादशी का करावी, सोमवार का करावा, पिंपळाला पाणी का घालावं, अग्नीला नैवेद्य का द्यावा, भुकेलेला अन्न द्यावं, तहानलेला पाणी द्यावं, आई वडिलांची चरण सेवा करावी, गुरूंची चरण सेवा करावी. हे पंचमहायज्ञ. पंचमहायज्ञामध्ये एक आहे ब्रह्मयज्ञ, की ग्रंथाचं वाचन, श्रवण, चिंतन, मनन करणं. जर ग्रंथच वाचले नाही तर नियम माहिती होणार नाही, सृष्टीचे ज्ञान होणार नाही, भगवंताचं स्वतःचं, जे आई वडील आहेत त्यांचं, जे पिता आहेत त्यांचं, जे गुरु आहेत त्यांचं, जे शिष्य आहेत त्यांचं, हे ज्ञान कशानं होईल? हे ग्रंथ वाचल्यानं होईल. ग्रंथ वाचले तेव्हा तर आम्ही सांगितले, वाचले ना, आम्हाला गुरुमौलींनी सांगितले, भगवान शंकरांनी न लिहिता वाचता आधी आत्मसाक्षात्कार रूपाने सांगितले. व्यास हे पहिले आहेत ज्यांनी ग्रंथ लिहिले. का? कारण काळाच्या भागात त्यांना माहिती होतं लोकांची स्मरणशक्ती, ज्ञानशक्ती एवढी राहणार नाहीये, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले की पुन्हा पुन्हा हे लोक काय करतील, वाचतील. म्हणजे ह्यांचा पाटा कसा असेल, सातत्याने हे त्याच्याशी अनुसंधान साधले जाते, म्हणून ग्रंथ लिहिले गेले. मग त्या ग्रंथाचे वाचले नाहीयेत, ज्यांना वाचता येत नाही ते आता मला सांगा, जे वाचता येते ते पुण्यवान आहेत की ज्यांना वाचता येत नाही ते पुण्यवान आहेत? ज्यांना वाचता येतं ते पुण्यवान आहेत, कारण वाचता येतं. पण वाचून सुद्धा जर हे वाचणार नाहीत तर त्यांच्यासारखे पापे नाहीत. मग त्या ज्यांना वाचता येत नाही ते पुण्यवान आहेत. का? कारण ते फक्त सांगितलं की एकादशी करतात, आणि जे वाचले ते आपल्या मुलाला किती सांगले एकादशी कर, त्याचं काय म्हणणार? एकादशी केल्याने काय होतं? आता एकादशी केल्याने काय होतं ह्याच्यासाठी त्याने ग्रंथ वाचले पाहिजे ना, त्याने गुरूंच्या सानिध्यात आलं पाहिजे ना, संतांचा सत्संग केला पाहिजे ना. मग एकादशीचं महात्म्य समजून घेणं गरजेचं आहे की एकादशी केल्यानं 15 दिवसात अज्ञानात घडणाऱ्या जीवाचे पापाचं क्षालन होतं. जेवढे जीवजंतू म्हणतात ना, शेतकरी जर दर एकादशी नियमाने करेल तर शेती कुळवत असताना, पेरण्या करत असताना जेवढे जीव जमिनीतले मरतात किंवा जेवढे नाईलाजाने त्याच्या अज्ञानात मारले जातात, त्या पापातून तो मुक्त होतो. म्हणून 15 दिवसाची एकादशी करा. ते आपल्या सुनांना, नातूंना, मुलांना शिकवून, ते आजोबा आजीचं काम, मुळात त्यांना घेऊन यायचं काम असतं, पण घेऊन येत नाही, पुढच्या वारीला घेऊन या. दुसरी गोष्ट, पत्नीनं पतीची सेवा करावी. पती हा परमेश्वर आहे हे सर्व स्त्रियांना माहिती आहे, पण प्रत्येक घरातली स्त्री पतीशी भांडताना दिसते. मग तिला पतिव्रता कशी म्हणते? मग का भांडते? अज्ञानात भांडते, तिला ज्ञानच नाहीये. ती देहाला पती समजते. देहामध्ये जो आत्मा आहे, तो आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत मी त्याला पती म्हणते, आणि तो आत्मा राम आहे, तो राम निघून गेला की जे राहतं ते शिव, आणि मग त्या देहाला ती पती म्हणत नाही. तासभर रडेल, 2 तास रडेल, 4 तास रडेल, नाही प्रेत उचला म्हणेल. का? अज्ञानात देहाला पती म्हणते, त्याच्यामध्ये असणाऱ्या आत्म्याला पती म्हणते. पुरुष पत्नीला स्त्रीला पत्नी मानतो, पण तिच्यामध्ये आदिशक्ती जगदंबा लक्ष्मी आहे हे मानत नाहीये, म्हणून तर तिला शिवीगाळ करतो, मारझोड करतो, अज्ञानात करतो. 2 अज्ञानी जीव एकत्र आले, आता 4 कुत्रे एका ठिकाणी एका रूम मध्ये बांधले, तर त्याच्यामध्ये प्रत्येक जण एकमेकाला भुगतो. का? अज्ञान आहे, ज्ञान नाहीये. आपण टिटवीची गोष्ट ऐकली की एक मासाचा तुकडा एका टिटवीने घेतला की अनेक टिटवी त्याच्यावरती तुटून पडतात आणि ते एकमेकाला भांडत बसतात आणि दुसऱ्याला इजा करतात. असं प्रत्येक घरामध्ये का होतं? कारण ज्ञान नाहीये. आम्हाला भरवणारा, पोटभर देणारा, आम्हाला सुख प्रदान करणारा परमात्मा हा सर्वांमध्ये आहे. तो पतीमध्ये बी आहे, पत्नीमध्ये बी आहे, तो आई वडिलांमध्ये बी आहे, तो गुरुमध्ये बी आहे, तो शिष्यामध्ये बी आहे, आणि चराचरामध्ये, पशु पक्ष्यांमध्ये बी तोच आहे. म्हणून तर नामदेव महाराज कुत्र्यांना रोटी घेऊन जात असताना तूप घेऊन मागा लागले. मग हे कशामुळं? तर त्यांना ब्रह्म समजलं होतं सर्वत्र आहे. मग ह्याच्यासाठी पंचमहायज्ञ सांगितलं की हे सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी मनुष्य प्राण्यावर आहे. देवतांमध्ये बी तोच राम आहे. मग त्या देवतांना सांभाळण्यासाठी कुलदेवतेचा कुलाचार करणं, कुलदेवतेचा कुलाचार करणं, पौर्णिमेला नैवेद्य दाखवणं, वास्तुदेवतेला नारळ फोडणं, हे कर्म केल्यानं आपल्या घरातली वास्तू देवता ही शांत राहते. वास्तुदेवतेमध्ये बी आत्मा राम आहे. चर अचर व्यापक आहे. जळीस्थळी काष्टी पाशाणी ते परब्रह्म आहे, आणि जळीस्थळी काष्टी पाशाणी त्या परब्रह्माला प्रसन्न करण्यासाठी माणसाला प्रपंच कसा करावं ह्याचं ज्ञान असणं गरजेचं. वास्तुदेवतेला मला सांगा, उंबऱ्याच्या दारावर मला वाटतं एक घर बांधल्यानंतर नारळ फोडतात, आणि त्याच्यानंतर लग्न होत असताना सून येताना एखाद्या वेळेस फोडत असतील. मध्ये आधी त्या वास्तुदेवतेला नारळ फोडून 25 रुपयाचा नारळ फेकण्याची बुद्धी होत नाही. 25 रुपये जातील वाटते. ज्ञान असेल तर 25चा काय 50चा फोडेल, ज्ञान नसेल तर काय फोडणार. म्हणून वास्तुदेवतेला वामुशीला नारळ फोडावा आणि तो बाहेर सोडावा, खायचा नाही. कारण घरामध्ये वास करणाऱ्या अपवित्र आत्म्यांना तो द्यायचा असतो.
पौर्णिमेला कुलदेवतेचे कुलाचार करायचे, पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचा, त्या दिवशी नारळ देवतांना फळाचा, तो घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा. एक पौर्णिमेला कुलदेवतेचे कुलाचार केल्यानं त्या घरातले लोक 1 महिना कोणी उपाशी झोपणार नाही. तुम्ही काळजी करा नाही तर न करा, ती जबाबदारी त्या कुलदेवतेचे कुलाचार करायचे. पितृयज्ञ, आपले जे पूर्वज आहेत गेलेले मेलेले, ह्यांचा उद्धाराची जबाबदारी कोणावरती? बापानं कर्ज काढलं तर बँकेत नॉमिनी लावतात, बाप मरून गेला तर कर्ज फेडण्याची जबाबदारी वारसाची. बापानं पाप कर्म करून प्रॉपर्टी कमवली, बिल्डिंग बांधली, आता ती बिल्डिंग तो व्यक्ती मरून गेला तर ती प्रॉपर्टी कोणाची? मग त्या मुलाच्या वाट्याला पाप बी येणार ना. जर तू पैशाचा भागीदार आहे तर त्या पैशाबरोबर आहे ना पाप पुण्याचा बी भागीदार आहे. मग आता ज्यांच्या घरी शेती आहे, 2-4 एकर आहे, 5 एकर आहे, जनावर आहे, ती शेती आहे, मग ह्या लोकांचं जे त्यांच्या पूर्वजांनी धन साठवलेलं आहे त्यांच्या पापाची जबाबदारी पूर्वजांची आहे ना. म्हणून पंजोबांना आजोबांना आपल्याला, आपण आईवडिलांनी मुलांना जन्म देण्याची मालिका कशात ठेवलेली आहे? कोणीतरी आम्हाला पाणी पाजणारा असावा, म्हणजेच आमच्या पापातून मुक्ती करणारा असावा. आमच्या हातनं जे अज्ञानात पाप घडले त्यातनं आम्हाला उद्धार करणारा, आम्हाला तर्पण करणारा असावा. म्हणजे आम्ही मेल्यानंतर आमचा 13वा व्यवस्थित घालेल, आमचा 10वा उत्तरकार्य व्यवस्थित घालेल, आमचं पक्ष, श्राद्ध 10वा, 3रा, 13वा करत राहील. म्हणजे जेणेकरून आमचं काय होईल, जिथं आम्ही 84 लक्ष योनीमध्ये फिरतोय तिथं आम्हाला 2 वेळचं अन्न काय होईल, अन्न प्राप्ती होईल. पितृ पंधरवड्यामध्ये ज्या तिथीला व्यक्ती मेला त्या तिथीला त्याला जे 5 माणसं 5 ब्राह्मण जीव घालायचे असतात ते कशासाठी कळलं? कारण आमचे पूर्वज ज्याही योनीमध्ये पाप कर्माने 84 लक्ष योनीमध्ये फिरतायत त्यांना इथं खाऊ घातलं म्हणजे तिथं प्राप्त होईल. बऱ्याचदा दारात कुत्रा झाल्यानंतर कुत्र्याला खाऊ पिऊ घालणारे पाहतो आणि बऱ्याच वेळेला ते दांडके मारणारे पाहतो. आता दांडके कुणाला पडतात? ज्याचे पूर्वज वंशज मागे हे कार्य करत नाहीत त्याला दांडके पडतात. का? कारण तू मनुष्य जन्मात असताना हे कर्म मुलांना शिकवलं नाही, त्याने तूही केलं नाही, ते म्हणून तू कुत्रा झाला तरी पण भिकार आहे. कारण बरेचसे माणसं भीक मागतात. 84 लक्ष योनीमध्ये 2 वेळचं अन्न मिळण्यासाठी जीवाचं पुण्य असावं लागतं आणि पुण्य असल्याशिवाय माणसाला कुठेही पोटभर अन्न मिळत नाही. भूत प्रेत पिशाच हे अतृप्त आत्मे असतात. म्हणजे जीव जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्मात कर्म करतो आणि त्याच वासनेनं तो मृत्यू पावतो. पण भगवत प्राप्ती न काढल्यानं आणि पाप कर्म केल्यानं तो योनीमध्ये जातो तर त्याला काय करतात, ते दुःख भागावं लागतं. त्या दुःखातनं मुक्ती देण्यासाठी काय केलं जातं? पितृयज्ञ केलं जातं. त्याच्यामध्ये ती सांगतात मेल्यानंतर आपल्या मुलांना अपयश, पितृयज्ञ केल्यानं काय होतं तर यश येतं. मुलांना मुलं होतात, सुनांना मुलं होतात, लग्न कार्य व्यवस्थित होतात, केलेल्या कार्याला यश येतं. आणि ते जर यश येणं झालं तर अपयश येतं. मग जो जन्मकुंडली घेऊन फिरतो, आयुष्यात कधी बघितलेलं नसते. धनवान माणसं जन्मकुंडली घेऊन फिरतात का? ज्यांना अपयशाचा फेरा मागा लागतो ते जन्मकुंडली घेऊन फिरतात किंवा मुलाच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेलाच घेऊन फिरतात. का? की ह्यांचं भविष्य सुखमय असावं. आणि सुखमय जीवन तर तेव्हा असेल जेव्हा तुम्ही 20 वर्षापर्यंत मुलांना संस्कार चांगले दिले असतील. अन्यथा त्यांच्या पूर्व पाप कर्मानुसार, पूर्व पुण्यानुसार संसार चालणार आहे. त्याच्यामध्ये नवीन 20 वर्षे केल्या पापाची भर असेल. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे लग्न झाल्यानंतर सुद्धा संसार सुखाचा होत नाही. म्हणलं संसार सुखाचा व्हावा याच्यासाठी हे ज्ञान असणं गरजेचं की पूर्वजांच्या पित्यर्थ कर्म करणं गरजेचं. पितृयज्ञ म्हणतात त्याला. देवयज्ञ सांगितलं, ब्रह्मयज्ञ सांगितलं. ग्रंथाचं वाचन, चिंतन, मनन, देवतांसाठी जे कर्म केले जातात, आहुत्या दिले जातात, ते पूजा अर्चे केले जाते, कुलदेवते कुलाचे हे देवयज्ञ. पितृयज्ञ जे पूर्वजांच्या पित्यर्थ कर्म केले जातं. मनुष्ययज्ञ गरजवंताला मदत करणं, दान धर्म करणं, आपल्या कुळातल्या लोकांना मदत करणं. आपल्या कुळातले लोक जर समजा तरपडत असतील तर समजून जा ज्याच्यापाशी धन आहे तो सुखी राहणार नाही. भाव एक गरीब श्रीमंत आहे आणि दुसरा दरिद्र आहे, एक बहीण दरिद्र आहे आणि भाव श्रीमंत आहे, किंवा बहीण भाऊ श्रीमंत आहेत आणि थोरला दरिद्र आहे, आणि हे जर एकमेकाला सांभाळत नसतील तर ज्यांच्यापाशी धन आहे ते बी सुखी राहणार नाहीत. जे भावाला बहिणीला फसवतात तेही सुखी राहणार नाहीत. जे भावाला बहिणीला त्रास देतात तेही सुखी राहणार नाहीत. देवकीला त्रास दिला, कंस किती दिवस सुखी राहिला? बिभीषणाला लात मारली, रावण किती दिवस सुखी राहिला? आणि प्रभू रामचंद्रानं भरताला राज्य दिलं. कैकेयी मातेनं वनवास मागितला प्रभू रामचंद्राला आणि भरताना राज्य दिलं. माझा भरत भाऊ गादीवरती बसणार याच्यामुळेच प्रभू रामचंद्राला आनंद झाला. आपला भाऊ गादीवर बसतो याचा त्यांना आनंद झाला आणि वनात जातो ह्याचं दुःख नाही झालं. उलट जाता जाता ते आईला समजावून सांगतात की माझ्या आईने माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेत की जंगलामध्ये ऋषीमुनींची सेवा करेन तर माझ्या हात हे पुण्य घडेल. म्हणून माझी जी सख्खी आहे कौशल्य माता हिच्यापेक्षा 10 पट माझी आई श्रेष्ठ आहे. कोण? कैकेयी माता. ज्या व्यक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये भक्ती घडते, साधू संतांची सेवा घडते, त्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला तर ती व्यक्ती आपल्यासाठी श्रेष्ठ आहे. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी.
निंदा नालच ते करतील, लोक ठोकर मारतील, तर काय होईल? जीव पार मारता कडवळ. तुकाराम महाराज का म्हटले? बरं झालं देवा बाया कशा दिले. भांडणारी बायको असेल तर जीव लवकर पार मारता लागतो, म्हणजे त्याला देवधर्म कळायला लागतो, तो महाग लागतो की माझ्या वाटाला हे का. दुःखी माणसं जेवढे देवधर्माचं समजून घेण्याचा प्रयत्न करतात तेवढी सुखी करून घेत नाहीत. म्हणून परमेश्वराने जे दुःख दिलंय ते दुःख सुद्धा केव्हा उपकारकारक आहे? जेव्हा जीव नामस्मरण करेल. कुंती मातांना विचारलं भगवान श्रीकृष्णाने की तुला काय पाहिजे ते आत्या माग, आज आम्ही तुला दिल्याशिवाय जाणार नाही. काय म्हणाली कुंती माता? दुःख मागितले, दुःख नाही माहिती, मला अशा विपत्ती दे, अशी संकट दे, अशा समस्या दे की त्यावेळेला मला हे श्रीकृष्णा तुझं स्मरण होईल. त्या स्मरणाने काय होईल? माझी तुझी सेवा घडेल, तुझी भक्ती घडेल. तर आपल्या जीवनामध्ये ज्या दुःखामुळे परमेश्वराचं स्मरण होतं, परमेश्वराची आठवण येते, ते दुःख नसतात, ते भगवंताची कृपा असते, ती गुरूंची कृपा असते, ते संतांची कृपा असते. म्हणून ते दुःख नाही मानायचं. पंढरपूरला येणाऱ्या व्यक्तीनं दुःख मानायचं नाही, कारण ईश्वराची कृपा आहे. पण हे ईश्वर कृपेचा आस्वाद घेत असताना आपली जी कर्तव्य आहेत ना, त्याच्यामध्ये पंचमहायतने सांगितले की घरामध्ये जर ग्रंथ वाचता येत नसेल ना, तर कधी कधी बाहेरच्याला बोलवून वाचून घ्या, त्याला दक्षिणा द्या. त्याला दक्षिणा ह्याच्यासाठी द्या कारण आपल्याला वाचता येत नाही, आपल्याला समजत नाही, आणि त्याला समजतंय तर त्याची उपयोगी का त्याच्यावरती चालते. पण आता कसं झालंय महाराज माहिती का? ब्राह्मणाला घरामध्ये सत्यनारायण करायचा म्हणला तर बुद्धिवाद्याने प्रश्न मांडला की ह्याचा धंदा आहे. अरे त्याचा धंदा आहे, पण तुझं काय आहे? तुझे वांदे, तू पापकर्म जमा करतोय. पुण्यकर्म करणाऱ्याला मदत करावी. साधू संतांना काय सांगितलंय? ज्या घरामध्ये साधू संत, ज्या गावामध्ये राहत नाही, ज्या गावामध्ये ब्राह्मण राहत नाही, त्या गावामध्ये लवकर संकट येतात, दुःख येतात. का? ज्ञान सांगणारा कोणी ज्ञानी नाहीये. ज्ञान सांगणाऱ्याचं जबाबदारी सांभाळण्याची हे 3 वर्णावरती आहे. बाकीचे जे शेती करतात ना, व्यापार धंदा करतात, उद्योग करतात, ह्या लोकांनी ज्ञानी लोकांना, म्हणजे जे परमार्थिक ज्ञान आहेत ना, ह्या लोकांच्या उपजीविकेची काळजी घ्यावी. पण ह्या लोकांना बंगला गाडी मिळेल इथपर्यंत देऊ नये. मगाशी महाराजांनी सांगले की कीर्तनकाराला धन देऊ नये, पण कीर्तनकाराची उपजीविका चालेल एवढं मात्र अवश्य द्यावं. त्याच्या गाडीचा विचार नाही करायचा. तो एसटीने आलं तर त्याला लवकर द्यावं, स्वतःच्या गाडीने आलं तर पेट्रोल द्यावं, पण त्याच्यासाठी 4 व्हीलर करावे आणि त्याला 15,000 द्यावेत आणि कीर्तनाला 5,000 द्यावेत. हा धंदा आहे. मर्म आहे परमार्थातलं, ते मर्म समजून घ्या. पितृयज्ञ करावा, देवयज्ञ करावा, मनुष्ययज्ञ करावा, आपल्या कुळातल्या लोकांना मदत करावी, अंत्यसंस्काराला मदत करावी. जर कोणाची गरीब कन्या दान विवाह कार्य असेल तर त्याला आयर द्यावा म्हटले. आपली परिस्थिती असेल तर मोठा द्यावा, कारण करणाऱ्याची परिस्थिती छोटी असेल. विवाह कार्याला मदत करावी. हे केल्यानं पुण्य घडतं. विवाह कार्याला मदत केल्यानं कन्यादान घडतं. कन्यादान केल्यानं व्यक्तीला स्वर्ग प्राप्ती होते. ज्यांना कन्या नाही त्यांनी अवश्य दान केल्याशिवाय राहू नये, अन्यथा किती पुण्यवान झाले तर स्वर्गात घेतलं जाणार नाही. म्हणून कन्यादान करतात ते भाग्यवान असतात, आणि भाग्यवान त्याला मदत करणार हे महाभाग्यवान असतात. म्हणून मनुष्ययज्ञाला, पितृयज्ञ, भूतयज्ञ, सर्व प्राणी मात्रांची काळजी घेणं. कुत्र्याला घास देणं, गाईला घास देणं, पोटभर अन्न देणं. गाय सांभाळत नसेल तर महिन्याला कुठंतरी 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये गायची जिथं गोशाळा चालतात तिथं दान करणं हे पुण्याचं काम आहे. कारण जोपर्यंत पृथ्वीवरती गोमाता आहे तोपर्यंत ह्या संसारामध्ये धर्म असेल. ज्या दिवशी गोमाता संपेल त्या दिवशी सर्व अधर्म असेल आणि भयंकर लोक दुःख भोगत असतील. म्हणून गाई, ब्राह्मण आणि साधू संत हे सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येक संसाराची आहे, आणि ते त्यांनी सांभाळले पाहिजे. कशी सांभाळली तर आपल्या आपल्या परिस्थितीनुसार, यथाशक्ती यथामती ते त्यांची सांभाळावे, त्यांची सेवा केल्याशिवाय राहू नये. पक्षी असतील दाणे टाकावेत. दारामध्ये गाय असेल, कुत्रा असेल तर अन्न द्यावं, भुकेल्याला द्यावं, तहानलेला द्यावं. हे काळजी घेणं यानं काय होतं? सृष्टीचक्र विसर. पशु पक्ष्यांमध्ये बी तोच परमेश्वर आहे जो आपली परीक्षा घेत आहे. आपल्याला ते पुण्य प्रदान करण्यासाठी आहे. त्यांना खाऊ पिऊ घातलं ना आपल्याला ते पुण्य प्रदान करतात. भिकारी आपल्याला ज्यावेळेला भिकारीला आपण दान करतो त्यावेळेला ते तुमचं पाप घेतो आणि तुम्हाला पुण्य करतो. त्याच्याजवळ जर नसं हे पुण्य, पण त्याच्यामध्ये असणारा आत्मा हा नारायण असल्या कारणानं तो पुण्य प्रदान करतो. म्हणून जीव जाणत असताना त्याच्यामधलं ब्रह्म काय हे समजून घ्या. त्याचं अस्तित्वच त्या परमेश्वरामध्ये आहे. प्रत्येक जीवाचं अस्तित्व कोणामुळे आहे? प्रभू रामचंद्रामुळे आहे, भगवान विठ्ठलामुळे आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. कारण हे श्रीकृष्ण, राम, शिव, हरी हे वेगळे नाही, हे एकच आहेत. आणि हे वेगवेगळे असून वेगवेगळ्या नावानं वेगवेगळ्या कालावधीमध्ये अवतरित झाले आहेत. आणि तो आत्माराम सर्वांमध्ये एकच आहे. आणि तो आत्माराम जाणून यथाशक्ती आपल्या आचारानुसार प्रत्येकाला मदत करावं. हे सर्व पुण्य आहे. हे कर्म केल्यानं, हे सर्व केल्यानं सुख शांती, हे पुण्य कर्म केल्यानं करणं म्हणजे धर्म. धर्म जगल्यानं पुण्य घडतं, पुण्यानं यश येतं, यशानं धन येतं, धनानं सुख सुविधा येतात. सुख सुविधा आल्यानंतर माणसाला वाटतं की ह्याचा बाबा संसार बरा चालला. संसार कोणामुळे चालतो?
पुण्यामुळे चालतो. पुण्य कशाने घडतं? हे पंचमहायज्ञ धर्म केल्याने घडतं. मग संसार याच्यामुळे चालतो. हे जर केलं नाहीये, बीजच पेरलं नाही तर उगवणार कसं? ह्या वर्षी शेतकरी जर समजा 50 पोती ज्वारी काढेल आणि पुढच्या वर्षी जर पेरणारच नाहीये तर त्याच्या पुढच्या वर्षी खाईल काय? म्हणून जे आले त्याच्यामधले काय बियासाठी ठेवावे लागतात. ते बिया पेरले की पुन्हा पुढच्या वर्षी आनंद पट्टीने येतात. म्हणून आपल्यापाशी 100 रुपये आले त्यातले किमान 1 रुपये 2 रुपये 10 रुपये दान धर्मात खर्च करावे लागतात. हे सांगितले ना पंचमहायज्ञ, ह्यात खर्च करावे लागतात. हे केल्यानं पुन्हा नवीन आणि पटीने यश कुठेतरी प्राप्त व्हायला. म्हणून यश येण्यासाठी पुण्य पाठीशी असावं. आणि ज्यांच्याकडे धनच नाहीये त्याने नामस्मरण करावं, देवाची स्तोत्र कवच मंत्र म्हणावेत. ते देवतांची स्तुती केल्यानंतर पुण्य भरतं. त्याच्यावर महाराजांनी सांगितलं की 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र सकाळ संध्याकाळ 3 जन्माचं पाप जळतं, तसं पुण्यही घडतं. म्हणून नामस्मरण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना का सांगितली? हे उच्च कोटीची साधना आहे. नामस्मरण उच्च कोटीची साधना आहे. पण 40 वर्ष वाऱ्या झाले तर आमच्या मुखामध्ये अखंड नाम राहत नाहीये, याचा अर्थ आमचं पाप जास्त आहे. कारण बौद्ध जन्माची पुण्य असेल म्हणजे सुकृत पाठीशी असेल तर विठोबाचे नाव वाटेल. पुण्य संचय बलवत्तर असावं लागेल. निष्काम पुण्य संचय झाला की मग मात्र नामस्मरण करणार. म्हणजे आता जे सांगितलंय हे संसार सुखाच्या लालसेने केलं तर संसार सुख प्राप्त होईल आणि ईश्वर प्राप्तीच्या लालसेने केलं तर मुखामध्ये नामस्मरण येईल, टिकेल. चित्त शुद्धी होण्यासाठी निष्काम सत्कर्म हे केले तर नामस्मरण मुखामध्ये चित्तामध्ये टिकेल. आणि हे सत्कर्म केल्याने काय होतं माहिती का? सुख प्राप्त होतं. हे न केल्यानं दुःख, दारिद्र्य, संकट, कर्ज, रोग, अपघात, क्लेश, अपयश वाटायला येतं आणि संसार दुःखमय होतो. म्हणून सत्कर्म करावं, दुष्कर्म सोडावे. दुष्कर्म निंदा नालस्ती करू नये, कधी कोणाची निंदा करू नये, चोरी करू नये, परस्त्रीची अभिलाषा करू नये, मांसाहार करू नये, मांसाहार करणाऱ्याला मदत करू नये. ह्या सर्व गोष्टी पाप कर्माचे भागीदारी बनवतात. म्हणून हे पाप कर्म केलं ना दुःख वाटत होतं. हे कर्म करून हे पंचमहायज्ञ करावे आपल्यासाठी. हे गुरुमाऊलींनी तुम्हाला जे ज्ञान दिलं त्याच गुरुमाऊलींनी हे ज्ञान शिवम पहिल्या खंडामध्ये सांगितलेलं आहे. शिवम दुसरा खंड जे तुम्ही वारकरी संप्रदाय मार्ग जाता ना, हा अभ्यास दुसऱ्या खंडामधला आहे. पहिल्या खंडामध्ये प्रपंच आहे, दुसऱ्या खंडामध्ये परमार्थ कसा करावा ते आहे, आणि तिसऱ्या खंडामधले जे ज्ञान सांगितलं ते ब्रह्मज्ञान आहे. आणि ह्या तिन्ही मार्गातून जो जातो त्याचा परिपूर्ण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा पुरुषार्थ साध्य होतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा पुरुषार्थ शिवदेखता प्रत्यक्ष. शिव कोण आहे? गुरु आहे. आदिनाथ गुरु शिव आहे. म्हणून गुरूंचं महत्व आहे. जोपर्यंत शिवाचं गुरूंचं दर्शन होत नाही, हा गुरुबोध, हा गुरुज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत जीवाला संसार कसा कळावा हेही कळत नाही. ते कळलं असतं तर डॉक्टरांनी लोकांचं धनवान झाले नसते, शिक्षक लोकांनी शिकवण्याला फी घेऊन बंगले बांधले नसते, आणि कीर्तनकारने पैसे घेऊन मोठमोठे आश्रम काढून तिथं संस्था चालवल्या नसत्या. कशामुळे घडतंय? कारण आपल्या वाट्याला आलेलं जे आहे संचय पुण्याचा, धनाचा, त्याचा विनियोग कसा करावा याचं ज्ञान नसतं. कमवावं कसं हा धर्मबुद्धी स्थिर नसते. हे सगळं करण्यासाठी आपल्याला हे गुरुमाऊलींनी जे ज्ञान दिलंय ते 33 प्रकारचे ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये एक छोटा ग्रंथ आहे जो 4 रूपात आहे, जो मी आपल्याला देईन. आपण दररोज याचं वाचन केलं तरी आपल्या पापाचा नाश होतो. ज्ञानेश्वरीतलं काहीच नाही केलं, वाचलं तरी पापाचा नाश होतो. फलश्रुती आहे त्याला. तसं कोणताही ग्रंथ वाचला तर त्यानं काहीतरी प्राप्त होतं. तसं हे छोटस पुस्तक आहे, दररोज जरी वाचाल ना खूप काही प्राप्त होईल. म्हणून साठवलेलं धन, प्रारब्धानं प्राप्त झालेले नातेवाईक जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा भेटत नाहीत. जीव एकटा जन्माला आला, एकटाच मृत्यू लोकी जाणार, एकटाच नरक फिरणार, एकटाच 84 लक्ष योनी फिरणार, आणि एकट्याचं भलं कसं करून घ्यावं याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, तुझ्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य आहे ना ते कर्म समजून घे. हे समोरचे मरणारच आहे, आणि तुझं कर्म काय, तुझा धर्म काय, तो कसा उत्तम जगता येईल त्याच्यासाठी तू तत्पर राहा. म्हणून प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं हे समजून घेणं गरजेचं की माझा धर्म नक्की काय. मी पत्नी असेल तर काय करावं, आई असेल तर काय करावं, पती असेल तर काय करावं, गुरु असेल तर काय करावं, शिष्य असेल तर काय करावं. आणि तो धर्म जर समजून घेणार, ते जर वेदाने पुराणाने सांगितलेलं ज्ञान जर समजणार नाही तर निश्चित त्या जीवाला त्या जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावं हे जे मुळाचं जीव उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टासाठी गुरुमाऊलीने हे धर्म प्रचाराची जी सेवा आहे, कार्य आहे, ते फ्री मध्ये विनामूल्य करण्याचं ठरलंय. आपण आपल्या गावामध्ये गुरुमाऊलींना बोलवा, आम्हाला बोलवा, आम्ही निश्चित येऊ. तुमच्याकडनं धनाची अपेक्षा नाहीये, पण तुमच्याकडनं परमार्थ करावा. अनेकांचा उद्धार होतो, त्यावेळेला प्रचार करणारा उद्धार होतो. एकटा भक्ती करतो त्या जीवाचा उद्धार होत नाहीये. अन्यथा साधू संतांना बाहेर समाजामध्ये पडून एवढेच तुकाराम महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना समाजाने दिलेल्या निंदा, नालस्ता
ज्ञानेश्वर माऊलींच्या झोळीमध्ये विष्ठा टाकली इथपर्यंत लोक महापापी आणि महानर्द होते. ते छळ सहन केले आणि हे सण होईना म्हणून त्यांनी ताटीला बसले. तेव्हा माता काय म्हणाली की जग झाले वनी संती व्हावे पाणी. समाजामध्ये लोकांना त्रास देणार आहेत तर आपण संतत्व धारण करण्यासाठी जे ज्ञान आहे ते प्राप्त करावं. आपले जे ग्रंथ आहेत ते छोटे ते आपल्याला निश्चित देऊ, त्याचं वाचन चिंतन करावं. घडलेली सेवा ही भगवंत चरणी गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करतो आणि आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. आपण सर्वांच्या आत्मा परमार्थ घडावा हीच आपल्या सर्वांकरता शुभेच्छा. जय श्रीराम.